जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे डॅनी क्रिएशन 512। तर बैलगाडा प्रेमींनो, आताच एक अपडेट आलेले आहे की मित्रांनो, पावसामुळे हे फलटण केसरी 2024 जे 29 जुलैला जे मैदान होणार होतं ते रद्द करण्यात आलं आहे। तर मित्रांनो, पुढील तारीख ते सांगणारच आहेत आपल्याला की कधी होणार आहे मैदान। तरी पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जे संभावित पैरे कोण होते ते मी तुम्हाला या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेन। तर नवीन अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती नेहमी मिळतच जाते। तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारची घंटी सुद्धा दाबा, जेणेकरून मी ज्या व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। नवडूचं महाकाल म्हणजे हिंद केसरी महाकालचा पैरा हा 4x4 गजा याच्याबरोबर असणार आहे मित्रांनो। आणि सर्वांचा लाडका पिस्टन 22 आकडाचा पैरा हा आपला सिकंदर 81 बरोबर असणार आहे। आणि रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा याचा पैरा हा हरण्यासोबत असणार आहे मित्रांनो। संभाजीनगरच्या अर्जुन सोबत टिटवी असणार आहे मित्रांनो। आणि सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूरचा पैरा हा पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल बरोबर असणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, खतरनाक लढत होईल आणि सलग 5 मैदान मित्रांनो गणनिकीच्या राजाने गाजवलेले आहेत। तर मित्रांनो, गणनिकीच्या राजाचा पैरा हा राहुलभाई पाटील यांचा मथुर बरोबर असणार आहे, बिंजोडचा बादशाह ज्याला म्हटलं जातं। तर मित्रांनो, सातारा एक्सप्रेस बलमाचा पैरा हा उगलेवाडीचा तेजाबाई बरोबर असणार आहे मित्रांनो। आणि संभाजीनगरचा लखनचा पैरा हा वादळ सोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो। वादळ खतरनाक मित्रांनो। आणि जो लारा आहे, लाराचा पैरा संभाजीनगरच्या देवाबाईवर आपल्याला पाहायला मिळणार आहे। तुमच्या मताने कोण होईल फलटण केसरी 2024चा मानकरी? कमेंटमध्ये नक्की सांगा। हे जे फलटण केसरी 2024चं जे मैदान होणार होतं दिनांक 29 जुलै रोजी, तर ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे मित्रांनो। तर पावसामुळे आता पावसाची शक्यता जास्त असल्यामुळे त्याच्यामुळे हे मैदान पुढे ढकलण्यात आले आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।